नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। भूकर मापकांसाठी लॅपटॉप उपलब्ध करून देण्याच्या भूमी अभिलेख विभागाचा प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे। त्यानुसार 9,94,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे मोजणीसह मिळकत पत्रिका आणि अन्य कामे वेगाने होतील असा दावा करण्यात आला आहे। राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी बाबतची कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। त्यानुसार आता 15 सप्टेंबर पर्यंत संबंधित कागदपत्रे सादर करता येणार आहे। केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत सुरू झालेली अमरावती ते मुंबई एअर अलायन्सची विमान सेवा तुर्तास बंद झाली आहे। विमानात तांत्रिक बिघाड आल्यामुळे अमरावतीसह हैदराबादची ही विमान सेवा बंद करण्यात आल्याची माहिती आहे। 1 किंवा 15 सप्टेंबर पासून एअर अलायन्स सेवा सुरू होईल अशी सूत्रांची माहिती आहे। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील अखेर मुंबईतील आझाद मैदानात पोहोचले असून त्यांनी सकाळी 10 वाजल्यापासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। आझाद मैदानात पोहोचताच जरांगे पाटील यांनी आता सरकारने मला गोळ्या झाडल्या तरी चालतील पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही अशी घोषणा केली आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाचे आदेश देत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे असा आरोप शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगलीत गुरुवारी केला। कन्हेरी परिसरात शिवसृष्टीमुळे पर्यटकांना इतिहासाची ओळख आणि त्यातून प्रेरणा मिळेल तसेच बारामतीचे सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलाय। वैद्यकीय कारणांमुळे सुट्टी घेतली म्हणून महाराष्ट्रातील एका प्राध्यापकाची सेवा समाप्त केल्याचा प्रकार जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घडला आहे। या संपूर्ण प्रकाराबाबत जेएनयूच्या प्राध्यापकांमध्ये संतापाची भावना असून जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिक्षक संघाने प्राध्यापकावरील कारवाईचा निषेध केला आहे। त्याचप्रमाणे संबंधित प्राध्यापकाच्या सेवा समितीचा आदेश तातडीने मागे घेण्याची विनंती शिक्षक संघाने केली आहे। एका व्यक्तीची ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली 15,33,000 रुपयांची फसवणूक झाली आहे। ही घटना 23 नोव्हेंबर 2024 ते 3 जानेवारी 2025 या कालावधीत दिघी येथे ऑनलाईन माध्यमातून घडली। मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा उपोषणाचा अस्त्र उपासणारे मनोज जरांगे पाटील आज मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले असून सकाळी 10 वाजल्यापासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। मराठा आंदोलनाचे नेते जरांगे जिथे बसले होते त्या मराठवाड्यात सरकारच्या वतीने अधिकारी गेले होते पण जिथे जर खुद मुख्यमंत्री फडणवीस गेले असते त्यांच्याशी चर्चा केली असती तर हे वादळ मुंबईत आलंच नसतं असं खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधलाय। थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या 100 एकर जमीन विक्रीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असून यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। ही जमीन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला रेडी रेकनर दरानुसार केवळ 231 कोटी 25 लाख रुपयांना विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मात्र या व्यवहारात कारखान्याचे म्हणजेच शेतकरी सभासदांचे तब्बल 469 कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा गंभीर आरोप यशवंत बचाव शेतकरी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष विकास लवांडे यांनी केला आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।